तर बघा एक शेवटचे दोन उदाहरणं आपले जो एक्सरसाइज 1.4 आहे आणि त्याचा पहिला जो प्रश्न आहे आपला त्या प्रश्नातले सब क्वेश्चन जे 7 आणि 8 नंबर ते आपले बाकी होते. बघा पॅरामेट्रिक डिफरन्शिएशन हा भाग काल आपला सुरू झाला. बऱ्याच गोष्टी या ठिकाणी तुम्हाला समजल्या की ही जी एक्सरसाइज आहे ही मागचे जे चेन रूल लॉगरिथमिक डिफरन्शिएशन डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन ह्या भागावर डिपेंड अशी एक्सरसाइज आहे. पॅरामीटर म्हणजे काय ते तुम्हाला काल समजलं की एक्स आणि वाय हे वेगवेगळा व्हेरिएबल घेऊन आपल्याला समोर असणार आणि त्याच्यात एक कॉमन व्हेरिएबल असणार इंग्रजी अक्षर जो म्हणतो आपण थीटा टी एक्स तो कॉमन असणार. आता हा समोरचा प्रॉब्लेम बघा हे दोन्ही प्रॉब्लेम जे आहे का म्हणजे जर आपण ह्या प्रॉब्लेमला एक इंडिपेंडेंटली विचारात घेतलं तर एक्सची व्हॅल्यू काय कॉस इनवर्स 2t/1 + t² आणि y = सेक इनवर्स 1 + t² अंडर रूट. हे दोन्ही प्रॉब्लेम आपले डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन ही जी एक्सरसाइज आहे सेकंड एक्सरसाइज त्या भागात झाले ॲज इट इज झाले. असं याच्याशी रिलेटेड किंवा सारखे प्रॉब्लेम असा शब्द नाही वापरला मी ॲज इट इज. तर त्या भागाचा वापर करून याला सॉल्व करता येतं का बघा. तर जर इफ एक्स = कॉस इनवर्स 2t/1 + t² आहे तर या ठिकाणी तुम्ही स्वतः समजून घ्या की टीच्या जागी जर आपण टॅन वापरला तर वी गेट द फॉर्म ऑफ sin 2θ. आपल्याला sin 2θ फॉर्म्युला या ठिकाणी मिळतो. काय sin 2θ फॉर्म्युला 2 tan θ/1 + tan²θ. बिलकुल तीच अरेंजमेंट आहे या ठिकाणी आणि तो फॉर्म्युला आपल्याला मग हे सजेस्ट करतो की या ठिकाणी t आपल्याला टॅन जर मिळाला तर अतिउत्तम आणि ह्या भागाला विचारात घेऊन आपण टीच्या जागी tan θ सबस्टिट्यूट करतो. आफ्टर दॅट θ = tan इनवर्स t. मग x आपल्याला कॉस इनवर्स 2t म्हणजेच काय 2 tan θ/1 + tan²θ ही अरेंजमेंट समोर मिळणार. आता सरळ आहे तुमचा मार्ग बिलकुल क्लिअर झाला. तुम्हाला सहज हे समजतं की हा कॉस इनवर्स cos 2θ आपल्याला मिळणार sin 2θ आपल्याला मिळणार. पण या ठिकाणी थोडासा एक प्रॉब्लेम आला. सूत्र जे असतं ते कसं असतं कॉस इनवर्स cos θ. सेकंड एक्सरसाइजची रिव्हिजन जर असली तर हे तुम्हाला समजून सांगायची सुद्धा आवश्यकता पडणार नाही. पण या ठिकाणी काय झालं कॉस इनवर्स कॉसच्या जागी sin θ आला. मग आपल्याला हा जो म्हणजे फॉर्म्युला असतो ज्याला आपण 10th स्टँडर्डचे सूत्र असे म्हणतो की sin θ = cos 90 - θ. या फॉर्म्युल्याचा वापर या ठिकाणी करून तुम्हाला हे सिम्प्लिफिकेशन समोर एक्सप्लेन करणं असतं. म्हणजेच x = cos इनवर्स आणि sin 2θ जागी cos 90 - θ. पण इथं आला या भूमिकेत 2θ म्हणजे तुमचा आन्सर येणार π/2 - 2θ. आणि आता आपण थीटाची व्हॅल्यू या ठिकाणी सबस्टिट्यूट करणार π/2 - 2. व्हॉट इज थीटा बी द tan इनवर्स t. आणि या ठिकाणी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू t. आणि आता याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला मिळतो dx/dt = π/2 चा 0 हा -2 आणि d/dt tan इनवर्स t. आपलं आन्सर मिळालं dx/dt = -2/1 + t². म्हणजे ही जी x आणि y ची जी व्हॅल्यू आहे ना या व्हॅल्यूला तुम्ही इंडिपेंडेंटली दोन वेगवेगळे प्रॉब्लेम समजा. मग त्यावेळेस तुम्हाला वाटतं अरे हे प्रिव्हियस पार्टशी रिलेटेड हा भाग आहे आणि सोपा वाटतो त्याच्यानंतर. म्हणजे एक पूर्ण आन्सर आपल्याला मिळालं. आता व्हॉट इज y = सेक इनवर्स सेक इनवर्स 1 + t² व्हॅल्यू आहे. ओरली त्याचं तोंडीच उत्तर आहे 1 + tan² = सेकचा स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी पुन्हा तेच t = टॅनच असणार. पण ते लिहा कारण हा काही रूल नसतो की एक्समध्ये तुम्ही जे टीच्या जागी सबस्टिट्यूट करता
तेच वायला सुद्धा कंटिन्यू होतच असतं असं आवश्यक नसतं. तर या ठिकाणी सुद्धा थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स टीच आपल्याला मिळणार. चला करा सबस्टिट्यूट. सेक इनवर्स 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा आपल्याला मिळतो सेक इनवर्स सेक थीटा इज इक्वल टू थीटा. डायरेक्ट फॉर्म्युला मिळाला म्हणजे आपल्याला ते 90 करून चेंज करून त्याच्या म्हणजे आवश्यकता नाही आहे. y इज इक्वल टू थीटा म्हणजेच कोण टॅन इनवर्स टी. आता याचा डेरिव्हेटिव्ह ज्यावेळेस तुम्ही काढणार तुम्हाला मिळतो dy/dt 1/1 प्लस टी स्क्वेअर. आणि तुमचं फायनल आन्सर तुम्ही या पद्धतीनं लिहिणार. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू dy/dt अपॉन dx/dt म्हणजेच dy/dt 1/1 प्लस टी स्क्वेअर आणि 2/1 प्लस टी स्क्वेअर डिवाइड बाय हा डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर 1 प्लस टी स्क्वेअर कॅन्सल. आन्सर आलं फक्त हाफ. तर dy/dx इज इक्वल टू हाफ हे तुमचं फायनल आन्सर. बघा खूप सोपा प्रॉब्लेम होता. नवीन याच्यात काहीच नव्हतं. डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन जी सेकंड एक्सरसाइज आहे आपली बिलकुल त्या भागाशी रिलेटेड प्रॉब्लेम. व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित लिहून घ्या आणि समोरचा प्रॉब्लेम बघा. बघा पुढचं उदाहरण. या प्रश्नातला हा शेवटचा प्रॉब्लेम. बघा एक सांगतो की या प्रश्नात फक्त सोपे प्रॉब्लेम वापरले नाही तर अतिसोपे प्रॉब्लेम वापरले. ज्या विद्यार्थ्याला थोडासा मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट अवघड वाटतो किंवा ज्यांना एक मानसिकता अशी आहे की मॅथ हा विषय मला अवघड जातो तर तुम्ही असे जे सोपे प्रॉब्लेम आहे हे व्यवस्थित अगोदर सॉल्व करा. ऑटोमॅटिकली तुमचा जो आत्मविश्वास आहे हा थोडासा वाढणार याच्यामुळं. आणि या एक्सरसाइजमध्ये एक्सरसाइज थोडा पण या पहिल्या प्रश्नात जे 8 सब क्वेश्चन होते त्याच्यात पहिले 5 खूप सोपे प्रॉब्लेम होते. तर तुम्ही त्या प्रॉब्लेमला रिव्हिजन करा आणि त्याच्यातून एक आयडिया मिळवा जे तुम्हाला ह्या उदाहरणासाठी काम येणार. बघा त्याच लेवलचा एक सोपा प्रॉब्लेम. एक एक्स आणि वाय हे दोन इंडिपेंडेंटली वेगवेगळे प्रॉब्लेम समजून या ठिकाणी बघा ऑटोमॅटिकली तुमच्या लक्षात येतं की एक्स इज इक्वल टू हे कॉस इनवर्स 4t³ मायनस 3t वापरलं. काय असतं हा पार्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शनचा जो सेकंड एक्सरसाइज आहे आपली. मग हा प्रश्न तुम्हाला समजतो का नाही हे त्या एक्सरसाइजवर रिलेटेड असतं. कदाचित समजा एखादा असा विद्यार्थी की त्या एक्सरसाइजला ॲब्सेंट होता किंवा तिची ही एक्सरसाइज व्यवस्थित झालीच नाही तर त्या विद्यार्थ्याला 100% इथं अडचण जाणार. पण ज्या विद्यार्थ्याला त्या एक्सरसाइजमध्ये व्यवस्थित हा प्रश्न समजला तर ॲटोमॅटिकली समजतं की ज्यावेळेस बाहेर कॉस येतो तर आतमध्ये कॉसशी रिलेटेड किंवा साईनशी रिलेटेड एखाद फॉर्म्युला या ठिकाणी असतो. बघा कॉस 2θ 3θ फॉर्म्युला या ठिकाणी. व्हॉट इज कॉस 3θ 4 cos³ θ मायनस 3 cos θ हे कॉस 3θ सूत्र असतं. बस हेच सूत्र या ठिकाणी वापरलं फक्त थीटाच्या जागी त्या ठिकाणी टी वापरला आणि टीला थीटा कन्सिडर करणं हे डिसिजन तुमच्याकडे आहे. म्हणजे या ठिकाणी एक सिंपल पार्ट तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला सूत्र व्यवस्थित पाठ असलं किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन सेकंड एक्सरसाइज व्यवस्थित क्लिअर असली काहीच तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही आहे. तुम्ही सर्व जे डिसिजन आहे स्वतः घेता. आता हे आलं एक्स इज इक्वल टू कॉस इनवर्स 4 cos³ θ मायनस 3 cos θ. आणि या प्रॉब्लेमचा एक बेनिफिट सांगतो. 2 व्हॅल्यूज असल्यामुळे हा प्रॉब्लेम एक मिनिमम 3 मार्कासाठी तरी असणार आहे. तर एक स्कोरिंग प्रॉब्लेम म्हणून आपण याच्याकडे बघू शकतो कारण सोपा पार्ट आहे पण 2 किमती असल्यामुळे त्याला मार्कसुद्धा जास्त असणार आहे. तर आपल्या फायद्याचा प्रॉब्लेम आहे थोडक्यात. एक्स इज इक्वल टू आलं आहे कॉस इनवर्स आणि 4 cos³ θ मायनस 3 cos θ काय तयार होतो कॉस 3θ इज इक्वल टू आता काय सूत्र आहे ते कॉस इनवर्स कॉस θ इज इक्वल टू θ. तर थीटाच्या भूमिकेत कोण आहे या ठिकाणी 3θ म्हणजे आपल्याला काय मिळणार 3θ. व्हॉट इज θ तर θ या ठिकाणी कॉस इनवर्स टी असा आहे. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू टी. किती डायरेक्ट व्हॅल्यू आली ना या ठिकाणी dx/dt 3 d/dt कॉस इनवर्स टी हे आलं
3 आणि कॉस इनवर्स टीचा डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन √1 - x स्क्वेअर. तर असं कधीच लिहू नका याला. हा एक तर ब्रॅकेट करा किंवा डायरेक्ट हा मायनस समोर घ्या. म्हणजे तुमचं dx अपॉन dtचं जे फायनल आन्सर आलं -3 अपॉन √1 - x स्क्वेअर असं आलं. आता जी सेकंड व्हॅल्यू आहे y इज इक्वल टू टॅन इनवर्स 1 - x स्क्वेअर अपॉन x. बघा तशी तर हिंट जी असते की 1 - x स्क्वेअर ज्या वेळेस येतो तर एक्सच्या जागी आपण साईन वापरतो. पण एक थोडंसं कॉमन सेन्स आपण अगोदर वापरू नंतर साईन वापरू. तर कॉमन सेन्स नेमकं काय, तर जर आपण एक्सच्या जागी साईन वापरलं तर 1 - साईन स्क्वेअर म्हणजे इथं कॉस स्क्वेअर बनणार. आफ्टर स्क्वेअर रूट वर्गमूळ काढल्यानंतर तो कॉस बनणार म्हणजे कॉस बाय साईन कॉट होतो. समोर टॅन आला तर टॅन इनवर्स फॉर्म्युला टॅनचाच आहे, कॉट तर चालत नसतो. मग त्याला 90 - थीटा करून टॅन बनवणं लागतो. याच्यापेक्षा एक काम करा ना, तुम्ही x इज इक्वल टू कॉस थीटाच वापरा म्हणजे थीटा तुम्हाला कॉस इनवर्स टी मिळतो. या ठिकाणी एक्सच्या जागी टी आहे ते तुम्ही करेक्शन करून घ्या. तर टी इज इक्वल टू कसं आहे ती लिहायची सवय आपल्याला x इज इक्वल टू असते पण ती सवय मोडा. या ठिकाणी टी इज इक्वल टू आपण काय वापरला, कॉस थीटा वापरला. थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स टी. आता थोडंसं डोकं लावा. 1 - कॉस स्क्वेअर साईन स्क्वेअर आफ्टर स्क्वेअर रूट साईन आणि टी इज इक्वल टू कॉस म्हणजे साईन बाय कॉस काय बनतो, टॅन बनतो. बाहेर टॅनच आहे म्हणजे जे आपल्याला सरळ सरळ मिळतं मॅक्झिमम ती व्हॅल्यू वापरायचा प्रयत्न करा. आता y इज इक्वल टू हे होणार टॅन इनवर्स 1 - टी स्क्वेअर म्हणजेच 1 - साईन स्क्वेअर थीटा अपॉन साईन थीटा म्हणजेच या ठिकाणी झालं आहे टॅन इनवर्स 1 - साईन स्क्वेअर म्हणजेच कॉस स्क्वेअर थीटा अपॉन साईन थीटा. एक काम करा तुम्ही डायरेक्टली 1 - साईन स्क्वेअर इज इक्वल टू कॉस स्क्वेअर तुम्हाला समजतं ना, तर डायरेक्टली कॉस थीटा सुद्धा घेऊ शकता. हे आलं टॅन इनवर्स कॉस 1 - आपण टीच्या जागी कॉस वापरला रे, कॉस वापरला तर हे कॉस घ्या 1 - कॉस स्क्वेअर कारण पुन्हा ते कॉट तयार झालं असतं. हे बघा टी इज इक्वल टू आपण कॉस थीटा वापरला तर 1 - कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा. 1 - कॉस स्क्वेअर काय झाला, साईन स्क्वेअर थीटा अपॉन साईन थीटा. बघा ते सुद्धा चूक नव्हतं पण आपली एक एक्स्ट्रा स्टेप त्या ठिकाणी वाचणार कारण इकडं टॅन इनवर्स इकडं जर कॉट आला हे सुद्धा फॉर्म्युलेट केल्या जातं, आन्सर तेच येतं. म्हणजे साईन या ठिकाणी वापरू शकत नाही, ती चुकलं होतं अशातला भाग नव्हता. जनरली आपण साईनच वापरतो पण इथलची जी परिस्थिती आहे ती आपण बघितली की बाबा या ठिकाणी जर आपण कॉस वापरला तर आपल्याला टॅन इनवर्स कॉट न मिळता डायरेक्टली टॅन इनवर्स टॅन थीटाच मिळतो आणि हा जो फॉर्म्युला आहे डायरेक्ट वापरता येतो. पण जर इकडं कॉट आला असता तर मग मात्र टॅन इनवर्स हे 90 करून तुम्हाला तो फॉर्म्युला पुन्हा अप्लाय करणं लागला असतं. म्हणजे ही ती अडचण आहे की टॅन इनवर्स कॉट न येऊ देता आपल्याला डायरेक्ट टॅन इनवर्स टॅनच ज्या व्हॅल्यूनं मिळतो ते व्हॅल्यूसाठी आपण इथं कॉस वापरला. आलं लक्षात. नाहीतर युजली हिंट अशी येते की 1 - टी स्क्वेअर आल्यानंतर साईनच वापरला जातो. तर 1 - कॉस स्क्वेअर हा साईन स्क्वेअर झाला. मी पुन्हा एकदा एक हिंट सांगतो तुम्हाला, शक्यतो डायरेक्ट वापरायचा प्रयत्न करा कारण 10वीचे फॉर्म्युले लहान फॉर्म्युले. तर या ठिकाणी 1 - साईन स्क्वेअर जर 1 - कॉस स्क्वेअर जर साईन स्क्वेअर आला आणि डिवाइड बाय कॉस थीटा आहे तर एक कॉमन सेन्सची बात आहे की साईन अपॉन कॉस हा टॅन होणार. आणि आता आपल्याला जे सूत्र लागतं म्हणजे जी इथं आपली डिस्कस झाली ते आपल्याला मिळालं टॅन इनवर्स टॅन थीटा इज इक्वल टू थीटा. बघा प्रॉब्लेमला घरी बघताना या ठिकाणी जी मिस्टेक झाली ते अगोदर क्लिअर करा कारण इथं जर साईन वापरला तर मग मात्र कॉट या ठिकाणी तयार होणार. तर एक वेळेस हा प्रॉब्लेम तुम्ही ऐकल्यानंतर पुन्हा एकदा स्वतःच्या हाताने सॉल्व करून बघा आणि नंतरच पुढचा प्रश्न बघा. तर y इज इक्वल टू थीटा. तर कोण होता थीटाच्या भूमिकेत, कॉस इनवर्स टी. चला घेतला आपण कॉस इनवर्स टी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू टी. आपला आन्सर आलं -1 अपॉन √1 - टी स्क्वेअर 1 - टी स्क्वेअर. आता
या ठिकाणी dy बाय dx तुम्हाला मिळतो dy बाय dt अपॉन dx बाय dt. तर dy बाय dt किती आला, dy बाय dt इथंच तुम्हाला अवेलेबल होतो -1 अपॉन 1 मायनस टी स्क्वेअर. इट इज dy बाय dt. आणि dx बाय dt किती आला, -3 अपॉन √1 मायनस टी स्क्वेअर. बघा ज्या ज्या ठिकाणी x हा चुकून लिहिला का त्या त्या ठिकाणी t वापरा, कारण इथं तुम्हाला समजतं की आपला व्हेरिएबल t होता. या ठिकाणी हा 1 मायनस टी स्क्वेअर 1 मायनस टी स्क्वेअर आणि मायनस मायनस सुद्धा कॅन्सल. dy बाय dx इज इक्वल टू 1/3. कुठंतरी एक रिलेशन या प्रश्नाचं सरळ सरळ लागत होतं. सेकंड एक्सरसाइज डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. जे मी तुम्हाला ही एक्सरसाइज सुरू होताना बोललो की ही जी एक्सरसाइज आहे तुमच्या पाठीमागच्या एक्सरसाइजवर हे ठरत असतं की तुम्हाला हे किती लवकर आणि किती सहज समजणार. कारण मॅक्झिमम पार्ट याचा जे मी बोललो होतो की 80% प्लस पार्ट हा प्रिव्हियस एक्सरसाइजशी रिलेटेड आहे. तर त्या जर तुमच्या परफेक्ट असतील तर हे प्रॉब्लेम तुम्हाला सहज समजतील. ठीक आहे. तर या ठिकाणी तुमचा जो 1.4चा फर्स्ट क्वेश्चन आहे हा क्वेश्चन पूर्ण होतो. बघा खूप सोपे प्रॉब्लेम होते. यानंतर तुमचा सेकंड क्वेश्चन या ठिकाणी सुरू होणार. बघा तर सेकंड क्वेश्चन एक छोटा क्वेश्चन म्हणू शकतो आपण याला या एक्सरसाइजचा, कारण फक्त 5च प्रश्न तुम्हाला या सेकंड नंबरच्या क्वेश्चनमध्ये असणार आहे. आता याची जी स्पेशालिटी ती अगोदर समजून घ्या की फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चनचा डिफरन्स काय. हे जरी सेम पॅटर्नचे क्वेश्चन वाटत असले तरीसुद्धा इथं आपल्याला काही अँगल काही व्हॅल्यूज सांगितल्या व्हेरिएबलच्या आणि जो डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळतो का त्या डेरिव्हेटिव्हचं जे फायनल आन्सर असतं तिथं आपल्याला ते वापरून तुमचं आन्सर नंबरमध्ये फॉर्म करणं आहे. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं, x इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा आणि y इज इक्वल टू कॉट क्यूब थीटा ॲट थीटा इज इक्वल टू π/6. मग त्या ॲट थीटा इज इक्वल टू π/6चं काय आपल्याला करणं असतं ते बघा. तर x इज इक्वल टू काय, कोसेक स्क्वेअर थीटा, देन dx बाय डी थीटा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्हली टू थीटा. आता आपण हे पूर्ण dx बाय डी थीटा लिहिलं म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्हली टू थीटा लिहायची आवश्यकता नाही. आता कोसेक स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, तर 2 कोसेक थीटा म्हणजे x⁻n सूत्र सुरुवातीला वापरलं. डी बाय डी थीटा हा कोसेक थीटा डायरेक्ट लिहिलं असतं आपण, पण काय कोसेकचं सूत्र कसं आहे, कोसेक इंटू कॉट मायनस, तर गडबड होऊ शकते. हा 2 कोसेक थीटा आणि या कोसेकचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक इंटू कॉट थीटा. हे ते रिझन होतं की आपण ते डी बाय डी एक्स कोसेक थीटा लिहिलं. 2 कोसेक स्क्वेअर थीटा इंटू कॉट थीटा. तुमचं पहिलं आन्सर जे dx अपॉन डी थीटा ते आपल्याला या ठिकाणी मिळतं. आता सेकंड व्हॅल्यू काय होती, आल्सो y इज इक्वल टू हिअर कॉट क्यूब थीटा. सोपाच पार्ट आहे. एक चेन रूलच्या पद्धतीनं बघा तुम्ही, मी काय सांगितलं नवीन पार्ट खूप कमी आहे या ठिकाणी, जो आहे तो शेवटी आहे. हे जुनेच उदाहरण आहे. एक विचार करा की चला आपल्याला ते π/6 वगैरे काही सांगितलं नाही, कॉट क्यूबचा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार. अगोदर x⁻n जे सूत्र असतं ते वापरून आणि नंतर कॉटचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर, संपलं. तर dy बाय डी थीटा इज इक्वल टू 3 कॉट स्क्वेअर थीटा आणि डी बाय डी थीटा कॉट थीटा. सुरुवातीला आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणून या ठिकाणी dy बाय डी थीटा लिहू शकता. एक तर सुरुवातीला डी बाय डी थीटा करा, कारण ते डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्हली थीटा आपल्याला मॅसेज देतो. हा कॉट स्क्वेअर थीटा, कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर थीटा. मग आता जे आपलं फायनल जे रिप्रेझेंटेशन आपण याला म्हणू, dy बाय डी एक्स इज इक्वल टू व्हॉट, dy बाय डी थीटा अपॉन dx बाय डी थीटा. तो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dy बाय डी थीटा, -3 कॉट स्क्वेअर थीटा कोसेक स्क्वेअर थीटा अपॉन. आता dx बाय डी थीटा काय, 1 आणि 2 असे नंबरसुद्धा तुम्ही त्याला देऊ शकता, पण आपण डायरेक्टली वापरले ट्वाइस कोसेक स्क्वेअर थीटा इंटू कॉट थीटा. तर कोसेक स्क्वेअर
टोटली कैंसल, माइनस माइनस भी कैंसल, कॉट के साथ कैंसल. तुमचं जे आन्सर आलं dy/dx ते आपल्याला मिळतं 3/2 कॉट थीटा. मग आता त्यांचं म्हणणं काय की तुम्ही थीटाच्या जागी बघा, म्हणजे आता आपल्याला या ठिकाणी थीटाच्या जागी जर 30 डिग्री वापरला आपण तर काय आन्सर मिळणार ते लिहिणं लागत असतं. π/6 रिप्रेझेंटेड बाय 30 डिग्री. हा 3/2 कॉट π/6 तर कॉट 30 इज इक्वल टू tan 60 म्हणजे √3 आन्सर येतं त्याचं. फक्त ज्या विद्यार्थ्याला ही व्हॅल्यू क्लिअर नसली, बघा एक असा प्रयोग तुम्ही करू शकता की कॉट 30 इज इक्वल टू कॉस 30 अपॉन साइन 30. कारण बऱ्याच वेळेस व्हॅल्यू आपल्या इतकी मेमोराईज ज्याला म्हणतो आपण अशा पद्धतीची नसती, तर आपण तिला फाइंड करू शकतो ना. cos 30 इज इक्वल टू sin 60 √3/2, sin 30 हाफ 2 कॅन्सल √3 अशा पद्धतीनं. तर या ठिकाणी बघा हा जो सेकंड क्वेश्चन आहे ना, मी इथं एक शब्द वापरणार, कभी खुशी कभी गमवाला प्रॉब्लेम आहे. काय प्रश्न सोपा आहे, याच्यात बिलकुल वाद नाही आहे, पण आपल्याला एक व्हॅल्यू दिल्या जाणार या ठिकाणी आणि ती वापरल्यानंतर आपलं एक कन्फर्म असा आन्सर येणार. तर या आन्सरला जर कुठंतरी आपण डिस्टर्ब करत असलो, तुमचं उत्तर जर दुसरं येत असलं, मग मात्र एक्झाममध्ये तुमचे मार्क कटणार, 100% कटणार. तर दुसऱ्या आणि या प्रॉब्लेमचा हा एक डिफरन्स आपण बघू शकतो. बऱ्याच वेळेस काय असतं, डेरिव्हेटिव्ह आपण शेवटपर्यंत प्रॉब्लेम जरी सॉल्व केला नाही तरी आपल्याला त्याचा जो स्कोरिंग असतो तो मिळून जातो. पण या ठिकाणी एक पर्टिक्युलर आन्सर असल्यामुळं मार्क कटण्याचे चान्सेस थोडे जास्त असणार आहे. तर बी केअरफुल. बघा सेकंड नंबरचा प्रॉब्लेम, चांगला प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम सुरू करायच्या अगोदर याचा एक समथिंग स्पेशल म्हणजे स्पेशालिटी सांगतो. हा ॲज इट इज प्रॉब्लेम आपल्याला 3rd नंबरच्या क्वेश्चनमध्ये 4th नंबरचा सब क्वेश्चन म्हणून पुन्हा वापरला समोर. पण त्या ठिकाणी शोधाट असल्यामुळं याच्यात आणि त्याच्यात हा फरक, इतका फरक आपण बघू शकतो. या ठिकाणी थीटा इज इक्वल टू 60 डिग्री वापरून आपला आन्सर काय असणार हे आपल्याला विचारलं. तर बघा x इज इक्वल टू जर a cos क्यूब थीटा आहे तर डिफरन्शिएट हे लिहित जा बरं का, विथ रिस्पेक्टिवली टू थीटा. कारण बऱ्याच वेळेस मी नुसतं बोलतो आणि उदाहरण सुरू करतो, पण शक्यतो तुम्ही त्या ठिकाणी लिहा. म्हणजे सरांनी या ठिकाणी लिहिलं नाही म्हणजे इथं त्याची आवश्यकता नाही असा भाग समजू नका. हा पार्ट प्रत्येक वेळेस आवश्यक आहे. असं जर नसलं तर मग कमीत कमी सुरुवातीला ही स्टेप जरी कमीत कमी ही स्टेप तरी लिहित जा, a d/d थीटा कॉस क्यू. कारण काय असतं माहिती आहे का, स्टेट बोर्डमध्ये ते चान्स बघणार आहे तुमचा मार्क काटायला, पण ते देऊ नका. म्हणजे आपलं उदाहरण आपण करेक्ट सोडवलं, सगळे जे रूल्स वगैरे होते ते आपल्याला व्यवस्थित जमत होते, आन्सर क्लिअर झालं आणि एका आपल्या मूर्खपणामुळं कुठंतरी एखादा मार्क कमी पडतो, हे ठीक नाही आहे. तर बघा dx/d थीटा इज इक्वल टू थ्राईस a cos स्क्वेअर थीटा. कॉस क्यूबचा आपण x⁻n या फॉर्म्युल्यानुसार डेरिव्हेटिव्ह घेतला. आफ्टर दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस थीटा, मग हा झाला थ्राईस a cos स्क्वेअर थीटा. कॉसचा डेरिव्हेटिव्ह हा मायनस साइन थीटा मायनस समोर. हे आलं तुमचं जे फर्स्ट आन्सर आहे dx/d थीटा त्याचा आन्सर. Also y is equal to, what is y? a sin क्यूब थीटा. आता याला डिफरन्शिएट करा, पुन्हा हे झालं dy/d थीटा इज इक्वल टू थ्राईस a sin स्क्वेअर थीटा d/d थीटा sin थीटा. चेन रूल आहे. बघा शब्दाकडे लक्ष द्या, मी काय बोललो की मॅक्झिमम असे उदाहरणं तुम्ही या एक्सरसाइजमध्ये बघणार जे आपले पहिल्या 3-4 एक्सरसाइजमध्ये झाले. ठीक आहे. आता dy/d थीटा, फायनल आन्सर आपलं थ्राईस a sin स्क्वेअर थीटा आणि साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस थीटा. चला अगोदर dy/dx काय तो ते काढून घेऊ, नंतर आपण जे π/6 वापरणे ते वापरू. तो देअरफॉर dy/dx बी द
डिव्हिजन ऑफ डी बाय डी थिटा अपॉन डी एक्स बाय डी थिटा. डी वाय बाय डी थिटा म्हणजेच काय आला, थ्राईस ए साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा अपॉन मायनस, हा मायनस मी इकडं घेतो, मायनस थ्राईस ए कॉस स्क्वेअर थिटा साइन थिटा. बघा थ्राईस ए पूरा कॅन्सल होणार, साइन या साइन बरोबर कॅन्सल होणार, एक साइन या ठिकाणी उरणार कारण साइन स्क्वेअर होता. सिमिलरली कॉस बरोबर होणार आणि आपल्याला या ठिकाणी मिळतो डी वाय बाय डी एक्स हा मायनस साइन आणि साइन अपॉन कॉस थिटा. डायरेक्टली टॅन घेऊ शकता, टॅन थिटा. अवघड असं काहीही नव्हतं. आता डी वाय बाय डी एक्स थिटा इज इक्वल टू पाय बाय 3 म्हणजे 60 डिग्री आपल्याला वापरायचा असतो आणि टॅन पाय बाय 3 इज इक्वल टू -1/√3. बघा पुन्हा सांगतो, खरंच सोपा प्रॉब्लेम होता. एक चेन रूलशी रिलेटेड हा पार्ट होता. ज्या विद्यार्थ्याला या ठिकाणी ही अडचण जात असली की बाबा सर तुम्ही कॉस क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काढताना अगोदर 3 कॉस स्क्वेअर थिटा घेतलं, कसं घेतलं, तर हा पार्ट कोणत्या एक्सरसाइजचा आहे. फर्स्ट अगोदर आपण x⁻n चा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याला विचारात घेऊन कॉस या ठिकाणी एक्सच्या भूमिकेत असतो, पॉवर डिफरन्शिएट करतो. आफ्टर दॅट आपण कुणाचा नंबर लावतो, कॉसचा डेरिव्हेटिव्ह, आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह काय तो मायनस साइन थिटा. म्हणजे चेन रूलचा पार्ट जर तुम्हाला व्यवस्थित क्लिअर असला तर हे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला सहज समजतील आणि नंतर काहीच नसतं. बघा पहिले तर तुम्ही हा जो पार्ट आहे की या ठिकाणी टॅन पाय बाय 3 म्हणजे टॅन 60 डिग्री वापरून आपल्याला आन्सर काढायचे, ते सोडून द्या तुम्ही, कारण त्याचा वापर आपण या ठिकाणी केला. टॅन 60 मायनस टॅन 60√3 येतो, नॉट 1/√3. टॅन 30 1/√3 असतो. तर हे नॉमिनल असतं आहे. अगोदर तर तुम्ही इथपर्यंत हा प्रॉब्लेम असा सॉल्व करा की आपल्याला काहीच माहीत नाही आहे, कोणती व्हॅल्यू या ठिकाणी सबस्टिट्यूट करणं असती वगैरे वगैरे. चला या ठिकाणी पुन्हा एक तुम्हाला ऑप्शन सांगतो की टॅन पाय बाय 3 म्हणजे टॅन 60 हा किती काय रेशो रिप्रेझेंट करतो. तुम्हाला जर क्लिअर नसलं तर एक काम करा ना, टॅन 60 इज इक्वल टू साइन 60 अपॉन कॉस 60. हे तुम्ही अशा पद्धतीने हा रेशो क्लिअर करू शकता. व्हॉट इज साइन 60√3/2, कॉस 60 1/2, हे कॅन्सल, √3 -√3 आन्सर आलं. बघा सोपे प्रॉब्लेम आहे, तरीसुद्धा ज्या विद्यार्थ्यांची रिव्हिजन व्यवस्थित क्लिअर नाही आहे तुम्हाला ते अवघड जाणार. बघा समोरचा प्रॉब्लेम सुरू करायच्या अगोदर तुम्हाला एक पार्ट मी सांगतो, तो व्यवस्थित समजून घ्या. तुम्ही ना डेली रिव्हिजनला सुरुवात करा. मी वर्गातसुद्धा तुम्हाला हेच बोलत होतो की ज्या विद्यार्थ्याला 12वीत जर व्यवस्थित सक्सेस व्हायचं असलं तर काही गोष्टी कटाक्षानं ज्याला म्हणतो आपण त्या पाळता आल्या पाहिजे. म्हणजे तुम्ही जर एक डेली 1.5 आवर 1.5 तास जर मॅथसारख्या सब्जेक्टचा अभ्यास करत असले, खूप कमी हा टायमिंग पण एक तुम्हाला अनुसरून सांगतो, तर या 1.5 तासातून अर्धा तास तुमचा रिव्हिजनसाठी डेली असला पाहिजे. म्हणजे 1 तास तुमचा जो रनिंग पार्ट आहे त्याला तुम्ही देऊ शकता, कारण रनिंग पार्टला तुम्हाला थोडासा जास्त वेळ द्यावा लागतो, विषय नाही आहे त्याच्यात. पण डेली तुमची अर्धा घंटा रिव्हिजन पाहिजे. मग त्याच्यात तुम्ही मागची कोणती एक्सरसाइज काढा, एखादा प्रश्न त्याच्यातला निवडा, टार्गेट बनवा की मी इतकी रिव्हिजन आज करणार, अशा पद्धतीनं. मग तुमच्या ते लक्षात येतं की ज्यावेळेस आपण एखादा भाग रिवाईज करतो आणि समोर त्या भागाचा ज्यावेळेस तुम्हाला वापर करणं असतो तर तुम्हाला अडचणी येणार नाही. पण असे जे विद्यार्थी असतील की चला फर्स्ट एक्सरसाइज झाली, चेन रूल झाली आणि आतापर्यंत त्यांचं काही रिव्हिजन नाही, काही नाही, तर हे उदाहरण 100% त्या विद्यार्थ्यांना अवघड वाटणार. तर बिलकुल रिव्हिजनला सुरुवात करा आणि समोरचा प्रॉब्लेम बघा. समोरचं उदाहरण एक सोपाच प्रॉब्लेम म्हणता येणार आहे, कारण बघा x इज इक्वल टू काय वापरलं, t² + t + 1. आता याच्यापेक्षा काय सोपी व्हॅल्यू असू शकते, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्हली टू t dx/dt. म्हणजेच बघा t² डेरिव्हेटिव्ह म्हणजे x² काय असतो, 2x ना, तर हा 2t + t चा डेरिव्हेटिव्ह 1 झालं. करणार काय अजून,
आता पुन्हा हे dy बाय dt, या ठिकाणी एक स्टेप वाढवतो dy बाय dt, कारण छोटे छोटे डेरिव्हेटिव्ज आले. बऱ्याच वेळेस आपल्यालाच असं वाटतं की बाबा इतक्या लवकर हा प्रश्न संपला, आपलं चूक आहे का बरोबर आहे. तर चला एक थोडंसं त्याला या ठिकाणी आपण मेकअप करू, अजून काही स्टेप ॲड करू त्याच्यात. विनाकारणसुद्धा ॲड नका करू. आता साईनचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस टी. वाटत नाही की इतका अवघड भाग आहे म्हणून. हा बघा dy बाय dt, हा साईनचा डेरिव्हेटिव्ह आला कॉस पाय टी बाय 2, आणि या पाय टी बाय 2चा जो डेरिव्हेटिव्ह असणार आहे t1 बनतो इंटू पाय बाय 2 असा बनतो. हे समजून घ्या. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन पाय टी बाय 2 इंटू पाय बाय 2. आता या ठिकाणी आपण काय करू, जो dy बाय dt आला त्याच्यातला पाय बाय 2 कॉमन घेऊन टाकू. कॉमन घ्या किंवा समोर लिहू शकता. आपण कॉमन घेतला पाय बाय 2 कॉस पाय टी बाय 2 मायनस साईन पाय टी बाय 2. चला आता जे शेवटचं काम आहे आपलं ते पूर्ण करू. dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt अपॉन dx बाय dt. आता dy बाय dt म्हणजे कोण आहे, पाय बाय 2 कॉस पाय टी डिवाइड बाय 2 मायनस साईन पाय टी डिवाइड बाय 2 अपॉन 2t प्लस 1. आता या ठिकाणी आपल्याला t इज इक्वल टू काय वापरायचे संकेत आहे, इन्स्ट्रक्शन काय, t इज इक्वल टू 1. तर आपण या ठिकाणी dy बाय dx या किमतीत t इज इक्वल टू 1 वापरला असं सांगतो. ॲट t इज इक्वल टू 1. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला t दिसतो ना त्या ठिकाणी 1 लिहा. हा झाला कॉस पाय बाय 2 मायनस साईन पाय बाय 2, कारण इंटू 1 वापरल्यानंतर फरक काय पडतो, आणि हे 2 आणि 1 3, कारण 2 इंटू 1 2 प्लस 1 3. थोडंसं विचित्र व्हॅल्यू आहे बघा बरं काही, कारण कॉस 90 असतो 0, साईन 90 असतो 1, आणि हा आला 3/1, म्हणजेच 3चा अर्थच 3/1 असतो ना. मायनस 90 आणि मायनस 1 हा पाय बाय 2 मायनस झाला, आणि हा जो 3/1 होता याचा मी 1/3 घेतला. तुमचं फायनल आन्सर आलं मायनस पाय बाय 6. बघा पुढच्या प्रॉब्लेमच्या अगोदर एक सांगतो, थोडा वेगळ्या टाईपचा प्रॉब्लेम जरूर होता, पण प्रॉब्लेममध्ये वेगळं असं काहीच नव्हतं. म्हणजे त्याचं जे लुक होतं पाय टी बाय 2 आल्यामुळं थोडा वेगळा प्रॉब्लेम वाटत होता, पण तसं काही नव्हतं. तर पॉज करा व्हिडिओ, व्यवस्थित लिहून घ्या आणि समोरचा प्रॉब्लेम बघा. बघा अशाच पद्धतीचा एक सोपा प्रॉब्लेम, काहीच नाही आहे पहा, एकदम छोटे छोटे व्हॅल्यूज वापरले. जसं x इज इक्वल टू 2 कॉस टी प्लस कॉस 2t तुम्ही लिहू शकता. इंडिपेंडेंटली x लिहा, इथं लिहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू टी. मी डायरेक्ट लिहितो dx अपॉन dt. मी पुन्हा सांगतो तुम्ही ते लिहा. 2 कॉसचा डेरिव्हेटिव्ह झाला मायनस साईन टी, हा पुन्हा कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन 2t, आणि 2tचा डेरिव्हेटिव्ह 2. छोटे छोटे डेरिव्हेटिव्ज होते. इंडिपेंडेंटली पुन्हा dy dt इथं लिहायची गरज नाही आहे, फक्त वर लिहिताना असं लिहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू टी. म्हणजे सरळ सरळ त्याचा डेरिव्हेटिव्ह झाला. आता बघा सेम याच स्टाईलला समोर dy बाय dt होणार. 2 साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस टी मायनस पुन्हा साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस 2t, आणि 2tचा डेरिव्हेटिव्ह हा 2 वापरला आपण. आता बघा dy बाय dx इज इक्वल टू आपल्याला काय मिळतो, तर dy बाय dx या ठिकाणी आपल्याला मिळतो dy बाय dt अपॉन dx बाय dt, म्हणजेच 2 कॉस टी मायनस 2 कॉस 2t अपॉन 2 मायनस मायनस आहे साईन टी मायनस 2 साईन 2t. आता या ठिकाणी बघा तुम्ही हा 2 कॉमन काढून कॅन्सल झाला असं डायरेक्टली करू शकता, किंवा कॉमन काढून एक स्टेप वाढवा. तसा इतका मोठा प्रॉब्लेम नव्हता. हा 2 कॉस टी मायनस कॉस 2t
इकडून आपण मायनसच कॉमन घेऊ डायरेक्टली, -2 साईन टी प्लस साईन 2t. हा 2 कॅन्सल आणि खाली मायनस जो आला त्याला मी असं लिहितो. आता आपण dy/dx जो आपल्याला ॲट xt जो सांगितला π/4 म्हणजे 45 डिग्री ते वापरणार आपण या ठिकाणी. cos π/4 मायनस cos 2π. बघा π/4 म्हणजे 45 डिग्री, मग 2π म्हणजे काय 90. बघा ना 2 × π/4 2 2 जा 4. त्यानंतर मायनस, हा मायनस इकडं घेतला, साईन π/4 प्लस साईन पुन्हा ट्वाईस पाय म्हणजे 90. थोडे मी काय सांगितलं केअरफुली व्हॅल्यूज वापरा त्या. cos π/4 1/√2, cos 90 0, साईन π/4 तो सुद्धा 1/√2 आणि 91. हा मायनस. आता वरची जी व्हॅल्यू आहे ती -1/√2 ॲज इट इज आणि खाली 1 + √2 / √2 येणार क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 आणि √2 कॅन्सल होणार. तुमचं आन्सर आलं -1/1 + √2. बघा आपण इथपर्यंतच लिहिणार आहे एवढं लक्षात असू द्या. आता ज्या विद्यार्थ्याचं असं म्हणणं असलं सर की हे जे आन्सर हे बॅक साईडला नाही आहे, बॅक साईडला जे आन्सर आहे का ते याचंसुद्धा रॅशनलाइज करू नये, ते मी सांगतो पण आवश्यकता नाही आहे. म्हणजे जे रेड इंकमध्ये मी इथं लिहितो का हा खूप आवश्यक पार्ट नाही आहे असं समजून उदाहरण लिहा. म्हणजे त्यांनी काय केलं 1 + √x आहे ना, तर 1 - √x प्रोडक्ट करून आपल्याला शेवटचं आन्सर सांगितलं. तर हे येतं -1 - √2 अपाऊन इथं a² - b² फॉर्म्युला यूज होतो. 1 - √2चा स्क्वेअर म्हणजे किती 2. तर आपला आन्सर काय येतं -1 - √2 अपाऊन 2 - 1 1 आणि हे कॅन्सल. आणि हे आन्सर तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. गरज नाही आहे, मी फक्त एक तुमच्या मनातली जी शंका असती का ती दूर झाली पाहिजे की बाबा कुठं आपण चुकलो तर नाही या उदाहरणात, म्हणून हा पार्ट सांगितला. याची खरंच आवश्यकता नाही आहे, कारण युजली डिवाइड म्हणजे डिव्हिजन भागात रूट आल्यानंतर तो इरॅशनल नंबर तिथून कमी केला जातो. पर दीज आर रिलेटेड विथ युनिट सिच्युएशन. ज्यावेळेस एखादी युनिट आपल्याला असतो, लेंथ किंवा हाईट ऑफ बिल्डिंग वगैरे, कोणाचं एज, त्यावेळेस हे आवश्यक असतं. रिप्रेझेंट जर रेशो वगैरे करत असल्यावर हे पॉलिनॉमियल नाही आहे हे, त्याच्यामुळं हे आन्सर या ठिकाणी एक्सेप्ट केल्या जातं. ठीक आहे. तर बघा याच्यानंतर शेवटचं उदाहरण, व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित लिहून घ्या. तर बघा पुढचं उदाहरण चांगला पार्ट आहे. चांगला पार्ट म्हणूनच तर एक सांगतो, या सेकंड नंबरच्या क्वेश्चनचा हा शेवटचा प्रॉब्लेम. बघा या ठिकाणी x = आपल्याला वापरला t + 2 sin πt डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू t. हा झाला dx/dt = t चा डेरिव्हेटिव्ह 1 + 2 साईनचा डेरिव्हेटिव्ह cos πt × हा पाय मी इकडं वापरला. ह्या πt चा डेरिव्हेटिव्ह तुम्ही सुद्धा डायरेक्ट घेऊ शकता. सिमिलरली असाच डेरिव्हेटिव्ह होता y चा सुद्धा dy/dt 3t चा डेरिव्हेटिव्ह 3 मायनस कॉसचा डेरिव्हेटिव्ह साईन. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय तो मायनस साईन म्हणून मायनस मायनस प्लस साईन πt आणि हा × पाय. बघा तुम्ही सुद्धा या ठिकाणी हा डायरेक्ट डिफरन्शिएशन वापरू शकता. आता आपल्याला काय सांगितलं की dy/dx = वापरा. तर अगोदर आपण ती व्हॅल्यू काढू, नंतर काय वापरायची ती बघू. तर 3 + π sin πt अपाऊन 1 + 2π cos πt. बघा टीच्या जागी आपल्याला आता 1/2 म्हणजे हाफ वापरून काय या ठिकाणी आन्सर आपल्याला मिळणार ते रिप्रेझेंट करणं असतं. 3 + π sin
पाय बाय 2 म्हणजे टीच्या जागी आपण हाफ वापरला. सिमिलरली 2 पाय 2 पाय कॉस पाय बाय 2. ठीक आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी टी होता त्या ठिकाणी आपण पाय बाय 2 वापरला. हा 3 प्लस हा पाय आणि साइन 90 म्हणजे 1, हा 1 प्लस 2 पाय आणि कॉस 90 म्हणजे 0. ते थोडं समजून घ्या, कॉस 90 गडबड करणारी व्हॅल्यू आहे. तर आन्सर आलं 3 प्लस पाय इंटू 1 पाय अपॉन 1. म्हणजेच आपलं फायनल आन्सर आलं dy बाय dx t इज इक्वल टू हाफ ॲट t इज इक्वल टू हाफ इज इक्वल टू 3 प्लस पाय. बघा, व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित लिहून घ्या. आता मी काय म्हणतो ते थोडंसं ऐका. तर या ठिकाणी थोडे आज तुम्हाला असं वाटू शकतं की सर जास्तच प्रॉब्लेम घेतले, पण एक बघा सोपे प्रॉब्लेम होते. म्हणजे एक सोपा पार्ट आपण थोडे जास्त क्वांटिटीत जरी प्रॉब्लेम सॉल्व केले तरी फरक पडणार नाही. फक्त एका वाक्याकडे लक्ष असू द्या की जे एक 5 मिनटं अगोदर मी बोललो, रिव्हिजन कंटिन्यू ठेवा. म्हणजे थोडा आपण क्वांटिटी नंबर ऑफ प्रॉब्लेम जास्त जरी घेतले ना, त्याचा परिणाम तुम्हाला वाटणार नाही. आणि जे उदाहरणं तुम्हाला समजत नसतील, अवघड वाटत असतील, ते रिवाईज करू 2-2, 3-3 वेळेस बघा. ते आलं लक्षात. तर नंतर पुढच्या पिरियडला पुन्हा भेटू. बघा, इंटरेस्टिंग पार्ट आहे, रिव्हिजन सुरू असू द्या. हा पार्टसुद्धा सॉल्व करा. चेन रूल आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन दोन्ही एक्सरसाइज परफेक्ट करा.